नमस्ते. प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, 47 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतिहासात प्रथमच महाराष्ट्र 1 मे ला स्वतंत्र झाल्यानंतर 60 ला स्वतंत्र झाल्यानंतर इतिहासात प्रथमच मराठ्यांनी आपल्या मागण्यांच्यासाठी आंदोलनं केली. याच्या आधी झाली होती, पण आताची जी आंदोलने वेगळी आहेत. अशा पद्धतीची आंदोलनं केली की जिथं मतांचं ध्रुवीकरण होत आहे. आणि इतिहासात सगळ्यात पहिल्या या निवडणुका अशा असतील की ज्याच्यामध्ये मराठा समाज हा आपल्या मागण्याच्या रागापोटी आपल्याला कुणी विचारत नाही, या द्वेष हा सगळे द्वेष करतात, या भावनेपोटी सर्वात प्रथम इतिहासात प्रथम मतदान करणार आहे. अर्थातच तो सत्ताधाऱ्यांच्यावरती नाराज आहे. अर्थातच तो असं म्हणतो की समाजाने किती अन्याय सहन करायचा. मराठ्यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागितलं की जे 50% आतलं होतं, पण जाणीवपूर्वक त्याला 50% वरचं 10% आरक्षण देऊन इलेक्शनच्या तोंडावरती या निवडणुका मारून नेण्याच्या उद्देशानं वेगळा प्रकार केला आणि त्याला फसवायचा प्रयत्न केला. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देतो म्हणून अधिसूचना काढली. मुंबईला आलेल्या कोट्यावधी मराठा बांधवांची तुम्ही फसवणूक केलीत. अधिसूचना काढलीत. मुख्यमंत्री स्वतः ते अधिसूचना घेऊन आले, मनोज जरांगे पाटलांना दिले. लाखो कोट्यावधी मराठ्यांच्या समोर त्यांनी भाषण केलं आणि सांगितलं की तुमच्या सगळ्या मागण्या मी मान्य करतोय. पण त्यातील मागण्या त्यांनी मान्य करायची भूमिका घेतली नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सगळ्या पोलीस केसेस आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या आहेत, टोटल पोलीस केसेस आम्ही माघार घेतो. 4च दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती आले आणि त्यांनी असं सांगितलं, आम्हाला ह्या केसेस माघार घेता येत नाही, त्याला आम्हाला कायदेशीर अडचण आहे. म्हणजे मुख्यमंत्री मान्य करतात, अधिसूचना करतात आणि गृहमंत्री त्याला वाटाण्याच्या अक्षता लावतात. प्रथम मराठ्यांना फसवण्याची भूमिका ही या शासनाने घेतली असं जे जरांगे पाटील म्हणतात, त्याच्यात काय चुकीचं आहे? त्यामुळेच तुम्ही आता रात्री बेरात्री मनोज जरांगे पाटील जे मराठ्यांचे नेते आहेत त्यांना तुम्ही फोन करू लागला. परवा जरांगे पाटलांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी रात्री 1 वाजता फोन केला, तो मी घेऊ शकलो नाही. पुन्हा 3 वाजता फोन केला आणि मराठ्यांच्या या इलेक्शनसाठी ची भूमिका व्यक्त करायचा प्रयत्न केला. हे सोडा, मराठ्यांचे काँग्रेसचे जे प्रमुख नेते होते त्यांना तुम्ही आपल्याकडे घेतलात आणि त्यांना तुम्ही मध्यस्थी करायला पाठवून दिलात. मराठा समाजानं थोडंसं आहिस्ता घ्यावा आणि भारतीय जनता पार्टीला मदत करावी अशा पद्धतीची मांडणी करत असताना ही दलाली करण्याचं काम किंवा मध्यस्थी करण्याचं काम अशोक चव्हाणांच्यावर सोपवलं. त्यालाही मनोज जरांगे पाटलांनी खत घातलं नाही. ही भूमिका तुम्हाला अशी का करावी लागते? मराठा म्हणून आता इतिहासात पहिल्या वेळेला मतदान करणार आहेत. आतापर्यंत त्यांची मतं त्यांच्या समाजाच्या नेत्यांनी घेतली, जे आमदार खासदार झाले, पण ते त्यांच्या प्रश्नासाठी, आरक्षणाच्या प्रश्नासाठी कामी आलं नाही. ते मदत करू शकत नाहीत. ही भूमिका सत्य झाल्यानंतर इतिहासात सर्वात प्रथम मनोज जरांगे पाटला नावाचा एक नेता भेटला आणि त्या नेत्याच्या सांगण्यावरून मराठा मतांचं ध्रुवीकरण होतंय आणि हे ध्रुवीकरण उद्या आपल्याला मतदान करत नाही अशी भारतीय जनता पार्टीची खात्री झालेली आहे. त्यामुळे त्यांची झोप उडाली. त्यांच्या 45+ प्रचंड मोठं, म्हणजे सगळा महाराष्ट्रच आमचा, तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागं लावून, तपास यंत्रणांच्या भीतीनं ईडी असेल किंवा सीबीआय असेल किंवा इन्कम टॅक्स असेल यांची भीती घालून सगळे मराठ्यांचे नेते आज पळून त्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूला गेले.
पण मनोज जरांगे पाटलांनी या तमाम मराठा मतांच्या मध्ये स्वाभिमान पेरला. त्यांच्या म्हणजे कामासाठी, आपल्या कामासाठी, आपल्या लेकाबाळांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपण स्वतंत्र आणि तटस्थ राहिलं पाहिजे ही जागृती निर्माण केली आणि सत्ताधाऱ्यांच्याकडे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागितलं की जे त्या सत्ताधाऱ्यांनी फसवलं. दुःख एकाच गोष्टीचं आहे, या सत्ताधाऱ्यामध्ये आमचेही दोन प्रमुख नेते आहेत, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब. अजित पवार साहेबांनी तरी मराठा आरक्षणावरती वेगळीच भूमिका मांडली. म्हणजे मराठा समाज ज्यावेळेला 50%च्या आतील आरक्षण मागत होता त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार ही 50%च्या वरची भूमिका घेत होते. ही भूमिका घेऊन मराठा समाजाला तुम्ही फसवला. मुंबईला निघालेल्या आंदोलनामध्ये एपीएमसी मार्केट मुंबईच्या वेशीवर तिथं सगळे मराठा जमले जवळपास कोटीवर. आणि त्यावेळेला 27 जानेवारीला एकनाथ शिंदेनी अधिसूचना काढली आणि अधिसूचना काढून सांगितलं की आम्ही तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. स्वतः त्यांनी भाषण केलेलं 50-60 लाख माणसं मराठ्यांच्या समोर आणि तुमचं आम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत, आता इथून तुम्ही मागे जा. वेळ सरली, सगळं झालं. मराठे पाठीमागे निघाल्यानंतर 4च दिवसात देवेंद्र फडणवीस समोर आले टीव्ही समोर आले आणि त्यांनी सांगितलं की जरी एकनाथ शिंदेनी सांगितलेलं असलं तरी ते कायदेशीर होईल, केसेस माघार घेता येणार नाहीत आंदोलनाच्या दरम्यानच्या आणि ओबीसीला धक्का लागेल असं आरक्षण पण आम्ही देऊ शकणार नाही. ही फसगत ज्याला मराठे मागून खंजीर खोपसणे असं म्हणतात. आणि मग आता त्यांना जाणीव झाले की तमाम सगळे नेते, मराठा नेते भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास सगळे आहेत, असं असतानाही मराठा मतं मिळतील याची खात्री वाटायला तयार नाही. झोपच उडाली. तुम्ही इतकं करून थांबला नाही. मराठ्यांचा तुम्ही द्वेष करता असं मनोज जरांगे पाटील म्हणतात. त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे प्रमुख देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक मराठ्यांना चिडवण्यासाठी म्हणतात की आमच्या रक्तामध्ये ओबीसीचा डीएनए आहे. म्हणजे मराठे त्यांना महत्वाचे नाही. आणि त्याच वेळेला ओबीसी मधला सगळ्यात महत्वाचा आणि मोठा घटक की जो अत्यंत सरळ आणि साधा आहे तो धनगर बांधवाला सुद्धा तुम्ही गेली 10 वर्ष तिष्ठत ठेवलेले आहात. एका आठवड्याच्या आत काम करतो म्हणणारे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजपर्यंत त्यांना झुलवत ठेवलेला आहे आणि म्हणता की ओबीसीचा डीएनए त्यांना तुम्ही फसवता. म्हणजे जसं मराठ्यांनाही फसवतायत तसं धनगर बांधवांना सुद्धा तुम्ही फसवताय. विशेष अधिवेशन घेतलं त्यावेळेला सगळ्या मराठ्यांना असं वाटलं की सगळे सोयऱ्या संदर्भातला कायदा होईल आणि की कुणबी नोंदी संपूर्ण महाराष्ट्रभर सापडतायत, त्याची सखोल पुन्हा चौकशी होतील, बॉम्बे गॅझेट मिळेल, हैदराबाद गॅझेट मिळेल आणि आता आपल्या समाजाचं भलं होईल. पण तुम्ही पुन्हा त्या ठिकाणीही आडवे आला. आज कुणबी नोंदी जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलंय, कुणबी नोंदी शोधायचं काम थांबवलेलं आहे. सापडायसाठीचे प्रयत्न केले जात नाहीत. हेच नव्हे तर कुणबी नोंदी घेऊन जे ऍप्लिकेशन्स केलेले आहेत, अर्ज केलेल्या मराठ्यांना आता 2-2 महिने झालं त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही. शेकड्यांनी मराठा मुलांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या, आपल्या रक्तानं अर्ज विनंत्या केल्या, तरीही तुम्हाला त्याचं गांभीर्य आलं नाही, तुम्हाला त्यांची दया आली नाही. तुम्हाला फक्त भीती वाटते ती त्यांच्या मताची. आंतरवाली सराटीमध्ये सर्वात प्रथम ज्या वेळेला मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले ऑगस्ट 23ला, त्यावेळेला पोलिसांनी माता भगिनीची डोकी फोडली, रक्ताचे पाठ वाहिले, हे सगळ्या टीव्हीवरती दाखवलं. उलट तुम्ही त्यांच्याच वरती केसेस दाखल केल्या.
आणि केसेस माघार घेतो म्हणून सांगत होता. म्हणजे हा जो म्हणजे मराठ्यांचा विश्वासघात जो आहे, हा विश्वासघात साहेब फडणवीस साहेब तुम्ही केला असं जरांगे पाटील स्पष्ट म्हणतात. अन्याय किती सहन करायचा? मराठा समाजासारख्या बहुजन समाजावरती जर अन्याय होत असेल तर लहान लहान जे समाज आहेत या समाजाची काय स्थिती असावी भारतीय जनता पार्टीच्या फडणवीस साहेब तुमच्या राज्यात, असं ते जाहीरपणे विचारतात. म्हणून मराठा समाजाला तुम्ही न्याय देत नाही म्हणून त्यांनी जाहीर केलंय की 24 तारखेला तब्बल 900 एकरामध्ये सर्व धर्म समाजाची अशी प्रचंड मोठी मीटिंग घेतली जाणार आहे. कोट्यावधी बांधव, ते असं म्हणतात 3-4 कोटी बांधव जमतील आणि हे सगळं करत असताना आचारसंहितेचं पालन करून करतील. शेकड्यांनी मराठा समाजाचे वकील एकत्रित येऊन समाजाला सल्ले देत आहेत. मनोज जरांगे पाटलांना सल्ले देत आहेत कायद्याचं पालन कशा पद्धतीनं करून हे करता येईल. कारण आता कायद्यामध्ये अडकून पोलीस केसेस करून यांना अडकवायचा प्रयत्न शासन करतंय आणि त्यांना मनोज जरांगे पाटलांना सुद्धा अडकवायचा प्रयत्न करतंय. जशा पद्धतीनं अरविंद केजरीवालला अटक केली तशी त्यांनाही करेल आणि इलेक्शनच्या काळामध्ये हे मनोज जरांगे पाटील दिसणार नाहीत, आत राहतील असं त्यांनी आरोप केलेला आहे. हा सगळा विश्वासघात आहे आणि ह्या विश्वासघाताच्या राजकारणाला मराठे कंटाळलेत असं एकंदरीत त्यांच्या चर्चेवरून दिसतं. मनोज जरांगे पाटील म्हणतात आमचा एवढा प्रचंड मोठा मराठा समाज असताना आमच्यावर असे ते जर अन्याय करत असतील तर त्यांना अद्दल घडवायला पाहिजे. या मराठा समाजाची मतांची ताकद किती आहे आणि ही मतांची दहशत म्हणजे न्यायाची दहशत त्यांना दाखवली पाहिजे. उघडपणे म्हणू लागलेत, हे उघडपणे म्हणतायत की टप्प्यात आले की करेक्ट कार्यक्रम करतो. मराठे पण कच्च्या गुरुचे चेले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस सांगणारा हा समाज आहे साहेब. एकदा फसले, दोनदा फसले, तीनदा फसलेत, आता फसतील असं वाटत नाही. ज्या मराठा समाजाच्या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा काही जणांनी केली होती असं जरांगे पाटील म्हणतात, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची मराठा समाजाला संधी आलेली आहे आणि ते करणार असं त्यांनी उघडपणे सांगितले. 24 तारखेच्या सभेमध्ये याचा अंतिम निकाल. धन्यवाद. मी आपल्याला विनंती करतो की माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.